निघोसकर महाराज. काय करताय महाराज? नाही नाही, विरोध नाही करायचा. मी तुझा चांगदेव आहे, तू माझी मुक्ताई आहेस. इंद्रायणीच्या मुखातून त्याचं नाव ऐकायचं नशीब माझ्या भाडी नसावं, म्हणून उशीर झाला. विठुरायाच्या दरबारात बोलावणंच लागतं, हेच कर. महाराज, अहो तुम्ही आलात, तुमच्या रूपानं विठुरायाच पावला आम्हाला. हो ना महाराज. अहो विठूच्या वाडीकडे यायचे सगळे रस्ते बंद झालेत, तरी सुद्धा तुम्ही कसे आलात? सगळे रस्ते जरी बंद झाले तरी बैलगाडीवाल्याच्या रूपानं परमेश्वर आला. त्याने इथवर सोडलं. महाराज, पुंडलिक महाराजांचं कीर्तन सुरू झालं ना, अचानक वादळ सुरू झालं, विजा कडकडायला लागल्या, पाऊस पण पडला, अचानक लाईट पण गेली. नाही म्हणजे आम्ही सगळे घाबरलो होतो. इंद्रायणीचं कीर्तन सुरू झालं, विठुरायाची लीला बघा ना, लाईट पण आली आणि तुम्ही पण आलात. घाबरू नको त्याला. मला नाग पाहिलं की भीती वाटते. तो रक्षक आहे, विध्वंसक नाही. आपल्या दिग्रसकरांच्या इस्टेटीच्या या पहारेकऱ्याला रक्षक धर्म नीट कळतो. या घराच्या रक्षणाची जबाबदारी जशी त्याची आहे तशी तुझी आहे हे त्याला कळतं. या आपल्या घराकडं कोणीही वाईट नजरेनं बघू नये म्हणून हा इथं उभा. तो तुला कधीच काही करणार नाही, पण जेव्हा जेव्हा या घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा तुला हा दिसेल. स्वप्न होतं. हा वरती घट्ट बांध. या इकडे या. काय सगळी गँग कुठं निघाली? अहो व्यंकट महाराज ते यशाच्या मळ्यात नाग पकडायला चाललोय. नाग पकडायला? हो. आणि तू? हो. अरे येड्या, काही पण काय बोलतोस रे? अहो व्यंकू आजोबा, आज नाग पंचमी ना, तर मग नाग बनवायसाठी आम्ही यशाच्या मळ्यातनं माती आणणार आणि नाग बनवून झाल्यावर त्याची पूजा करणार. असं आहे होय. खरं सांगू का, मी तुमच्यासाठी इथं झोपाळा बांधलाय. ए माधू, सोड रे झोपाळा खाली. अरे ऐका ऐका ऐका, पण आता काय झालंय, तुम्हाला सगळ्यांना ती माती जमा करायला जायचंय ना तिकडे मळ्यामध्ये. मग आता हा झोका सोडायला सांगतो. ए सोड रे. अरे बर 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 ठीक आहे, सगळ्यांना झोका खेळायला मिळणार. पण एक अट आहे,
आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कोणता प्रश्न? मला सांगा, नागपंचमी विषयी तुम्हाला काय काय माहितीये? हा, नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात. हुशारच की. अरे नागपंचमीला नागाचीच पूजा करणार. आणखीन कोणाला काही माहितीये का? मला माहितीये. हा बोला. हा सण श्रावण महिन्यात येतो आणि आपण घरातल्या भिंतीवर नागाचे चित्र काढतो. अगदी बरोबर. आणखीन? नाग शंकराच्या गळ्यातील आभूषण सुद्धा आहे. बरोबर, अगदी बरोबर. नागाचं आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. आपण नागाला शक्तीचं, समृद्धीचं आणि संरक्षणाचं प्रतीक मानलेलं आहे. सगळे शेतकरी बांधव नागाची रक्षण करता म्हणून आजच्या नागपंचमीच्या दिवशी पूजा करतात. का बरं असं करत असतील? मी सांगू? विठुराया, मोठ्या बहिणींना आनंदी त्या आहेतच, पण निरोगी आणि दीर्घ आयुष्य ठेव. कसलेही संकट येऊ देऊ नको. थोड्या रागवतात माझ्यावर, पण ठीक आहे. आपल्या माणसांवर नाही ओरडणार तर कुणावर ओरडणार? काय करतेस ग इथं? विठुराया पुढं काय माझ्या तक्रारी करतेस का? कर 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 तक्रार माझ्या पुढं कर. अहो मोठ्या बाई, तसं नाही. हे बाबू, हे काय आणलं यांनी? जाऊ दे, माफ कर. जावई बापू, ही कोण माणसं आणली आहेत? आणि हे डीजे बीजे काय? अहो सासूबाई, आमचा आनंद असा एकदम फ्लो मध्ये वाहतोय. अहो कारण तुमचा बर्थडे आहे ना, बर्थडे. अहो सासूबाई, तुम्ही आहे ना आपल्या मंदिर कमिटीच्या सर्व आहात. आपल्या विठूच्या वाडीची शान आहात, आमच्या सासूबाई आहात आणि एकदम महान आहात सासूबाई. म्हणून तुमच्या बर्थडेला डीजे लावलाय. सेलिब्रेशन मस्त झालं पाहिजे की नाही, म्हणून पब्लिक नाचते. सासूबाई, तुम्ही पण चला ना थोडस असं करायला. मी नसते नाचत. नाही हो नाही, मी ती गिरस्करांची थोरली सून आहे, अशी कशी नाचणार मी? चला ना सासूबाई. बरं थांब, एक मिनिट थांब. पाठराखीन बाई, नाही. पाठराखीन बाई, इकडे या पटकन या. या. काय झालं? अहो एवढा डीजे लावलाय, सासूबाईंना सांगा ना नाचायला. तुमचं ऐकतील, सांगा. मोठ्या बाई, नाही. आव, तुमच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी मोठा दिवस आहे. थोडस नाचलं तर काय होणार आहे? नाचा की थोडस. चला नाही. थोडस. मोठ्या बाई, नाही. थोडं. अरे वा, डीजे आणलाय का? आई चल नाचायला. अरे हे काय? अरे. चल. हा? साप. आपल्या घरात साप आलाय. साप. असं साप बघितल्यासारखी काय बोलतेय? अगं घरात नाग आहे. नाग.
तू आकडा पाहिला का त्याचा? अहो ते काय महत्वाचं आहे का? साप आहे ना घरात, या लवकर बघा. सासूबाई मला काय वाटतंय की तुमच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हार्दिक अभिनंदन करायला आलंय बहुतेक. जावई व्यंकू महाराज शेतावर गेले म्हणजे शकुंतला काकी एकट्यात घरात. काकू आतमध्ये नाग कुठे येतो? चौकात बघितलं मी, चौकात. चौकात मी आतमध्ये जातो पहिल्या. काकूच्या खोलीत जावं लागेल. चल. अगं मी येते तुझ्यासोबत. मी येते. बरं घाबरू नको असं. आदोक्षेश तू नको. नाही समोर नाही ऐक आलोच. आदोक्षेश मेवणे साहेब जरा सांभाळून इकडे तिकडे बघा. आधू जपून. सांभाळून बघा. घाबरू नको तू. हा बघतो बरोबर ते सापाला. आदू नाही काही नाहीये काही नाहीये. तू इकडे बघा आपल्या खोलीत बघ. शकुंतला काकूच्या इथे बघतो. तू हळू जा. हो जातो. हळू बघ. तू सांभाळून जा. सांभाळून जा तू.